आणि आता 100 बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया। आपलं सरकार आणणं हे लक्ष्य, आमदार निवडून आल्यानंतर मुख्यमंत्री पदाचा निर्णय घेऊ। पवारांचं अनौपचारिक गप्पांमध्ये विधान, तर निवडून येण्याची क्षमता असलेल्या जागांवर अदलाबदली होऊ शकते। पवारांचं अनौपचारिक गप्पांमध्ये विधान। पुण्यात अनेक पालकमंत्री येऊन गेले, चुडाचं राजकारण पाहिलं नाही। खासदार सुप्रिया सुळेंची अजित पवारांवर अप्रत्यक्ष टीका। कोल्हापुरात भाजपला खिंडार पडण्याची शक्यता, भाजप नेते शिवाजीराव पाटील तुतारी हाती घेणार का? पवार गटाकडून शिवाजीराव पाटलांशी संपर्क झाल्याची माहिती। माढा विधानसभेचे आमदार बबन शिंदे शरद पवारांच्या भेटीला। बबन शिंदे अजित पवार गटाचे आमदार, तर बबन शिंदे 2 ऑक्टोबरपर्यंत पवार गटात प्रवेश करणार असल्याची सूत्रांची माहिती। पिंपरी चिंचवडचे अजित पवार गटाचे नेते विलास लांडे शरद पवारांच्या भेटीला। विलास लांडे शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा। पुणे जिल्ह्यात अजित पवार गटाला धक्का बसण्याची शक्यता, दौंडचे माजी आमदार रमेश थोरात पवार गटाच्या वाटेवर। पवार गटाकडून उमेदवारी मिळाली तर विधानसभा लढणार, अन्यथा अपक्ष लढण्याच्या भूमिकेत, सूत्रांची माहिती। भाजपच्या लोकांनी त्यांच्या पक्षाला दोष दिला पाहिजे, आम्ही काही दिवसांमध्ये दोषी कसे, हे अतिशय चुकीचं आहे। धनंजय मुंडे यांचं मोहन जगताप यांना सवाल। सध्या लाडकी बहीण योजनेवर पैसा द्यावा लागतोय, त्यामुळे अनुदानाचे पैसे मिळण्याची शाश्वती नाहीये। शासन विषकन्या, गुंतवणूकदारांनी शासनाच्या भरोशावर राहू नका, गडकरींचं वक्तव्य। आमच्यापेक्षा नितीन गडकरींना आतली माहिती जास्त असणार, राज्याची अर्थव्यवस्था अडचणीत आहे असं सरकारमधीलच लोक बोलत आहेत, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य। तर पैशांच्या अपव्ययावर केंद्राची काही जबाबदारी आहे की नाही, गडकरींच्या वक्तव्यावर राऊतांची प्रतिक्रिया। एखादा गणवेश शिवताना चुकला असेल तर तो बदलून दिला जाईल, विद्यार्थ्यांच्या गणवेशावरून विरोधकांनी केलेल्या टीकेला केसरकरांचं उत्तर, तर विरोधकांनी टीका करण्यापेक्षा डोळसपणे बघावं, केसरकरांचं उत्तर। महाराष्ट्रातील तरांगळे सरकार प्रतिबिंब, शाळेतील विद्यार्थ्यांचा फोटो ट्विट करत दानवेंची सरकारवर टीका। सरकारनं गोरगरीब विद्यार्थ्यांची चेष्टा करू नये, गणवेशाच्या नावाखाली गुजरातमधून कापड आणून खिसे भरण्याचं काम सुरू आहे। विद्यार्थ्यांच्या गणवेशाच्या गुणवत्तेवर रोहित पवारांची टीका। सोलापूरचे भाजपचे विजयकुमार देशमुखांविरोधात भाजपच्या कार्यकर्त्यांचा मेळावा। सोलापूर शहर उत्तरमधून विजयकुमार देशमुख यांना उमेदवारी दिली तर त्यांचं काम न करण्याचा कार्यकर्त्यांचा इशारा। धाराशिवच्या परंड्यात भाजपचे माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांची ऑनलाईन फसवणूक। सुजितसिंह ठाकूर यांना 19,969 रुपयांचा गंडा, अज्ञाताविरोधात परंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। नांदेडमध्ये भाजपचं काम करणाऱ्या नगराध्यक्षासह 9 नगरसेवकांची काँग्रेसमधून हकालपट्टी। काँग्रेसचे नांदेड जिल्हाध्यक्ष BR कदमांकडून ही हकालपट्टी करण्यात आली, तर अशोक चव्हाणांचा एकही माणूस काँग्रेसमध्ये ठेवणार नाही, कदमचा इशारा। बीडमधील नारायणगडावर दसरा मेळावा होणार आहे। मराठा समाजाची एक प्रचंड एकजूट दाखवली जाईल, तर दसरा मेळाव्यात कोणताही राजकीय विषय नसेल, जरांगींची माहिती। ताटातलं उठत आहेत असं वाटत असेल म्हणून झिरवाळ आंदोलन करत असतील, प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार, जरांगींचं वक्तव्य आहे। मुंबई नाशिक महामार्गावर आदिवासी समाजाचं आंदोलन, धनगर समाजाला ST प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोध। आंदोलकांनी मुंबई नाशिक महामार्ग रोखल्यानंतर पोलिसांकडून आंदोलक ताब्यात। ठाण्यात आदिवासी बांधवांचा मोर्चा, धनगरांचा आदिवासी प्रवर्गात समाविष्ट करण्यास आदिवासींचा विरोध। संयुक्त आदिवासी आरक्षण हक्क कृती समितीचा मोर्चा। दिघे मोठे होतील म्हणून काटा काढला गेल्याची शंका, ज्यांची गोची होणार होती त्यांनी काटा काढला असावा, संजय शिरसाडांचे आरोप। उद्धव ठाकरे आनंद दिघेंचं खच्चीकरण करत होते। ठाकरेंनी दिघेंचा जिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा मागितला होता। दिघेंनी हॉस्पिटलमध्ये मला हे सांगितलं होतं, रामदास कदमांचं वक्तव्य। शिरसाट रामदास कदम यांची घाणेरडी वृत्ती, दिघेंच्या मृत्यूविषयी घाणेरड्या वृत्तीनं वक्तव्य सुरू आहेत, विनायक राऊतांची टीका। अजितदादा गटाचा पहिला विधानसभा उमेदवार ठरलाय। अजितदादांनी फोनवरूनच केली फलटण विधानसभेच्या उमेदवाराची घोषणा। विद्यमान आमदार दीपक चव्हाणांना फलटण विधानसभेची उमेदवारी जाहीर। चाकण MIDC मधून 50 कंपन्या बाहेर गेल्यात, राज्य शासनाची भूमिका उदासीन, राज्याच्या हक्काचा रोजगार परराज्यात निघून गेला, सुप्रिया सुळेंची टीका। चाकण MIDC मधून 50 कंपन्या परराज्यात स्थलांतरित, पायाभूत सुविधा नसल्यानं कंपन्यांनी धरली बाहेरच्या राज्याची वाट, काँग्रेस नेते जयराम रमेश यांचा आरोप। श्रीकांत शिंदेंचे मेहुणे विपुल कदम गुहागर मतदारसंघात ऍक्टिव्ह। विपुल कदम यांच्याकडून गुहागरमध्ये धर्मवीरचं मोफत स्क्रीनिंग। गुहागर विधानसभेच्या जागेवर शिंदे गटाचा दावा, सूत्रांची माहिती। रत्नागिरीतील विधानसभा जागांबाबत ठाकरेंकडून मातोश्रीवर आढावा। दापोली, गुहागर आणि राजापूर जागेवरील उमेदवार जवळपास निश्चित। दापोलीतून संजय कदम तर राजापूरमधून राजन साळवींचं नाव निश्चित, तर गुहागरमधून भास्कर जाधव निश्चित।
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी मतदारसंघात भाजपकडून 6 अँब्युलन्सचं मोफत वाटप. सावंतवाडी मतदारसंघावर भाजपकडून पकड मिळवण्याचा प्रयत्न. दीपक केसरकरांच्या होमपिचवर भाजपकडून तयारी. बांद्रा पूर्वेतील भारतनगरमध्ये आमदार झिशान सिद्दीकी यांचे धरणं आंदोलन. एसआरएच्या तोडक कारवाईच्या विरोधात आंदोलन सुरू. वाकड्या नजरेनं बघाल तर चुन चुन के मारेंगे. तुमच्या मिरवणुकीतून एक जणही सुखरूप घरी जाणार नाही. हिंदू अंत करतील. भाजप आमदार नितेश राणेंचं वक्तव्य. तर वक्तव्यानंतर नितेश राणेंविरोधात अचलपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. 2 धर्मांमध्ये कटुता निर्माण होईल अशी वक्तव्य केल्याचा आरोप. अब्दुल सत्तारांच्या विरोधात सिल्लोडमध्ये हिंदुत्ववादी संघटनांचा मोर्चा. अब्दुल सत्तारांकडून विनाकारण गुन्हे दाखल करून त्रास दिला जात असल्याच्या विरोधात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक. संभाजी ब्रिगेडकडून ठाकरे गटाकडे विधानसभेच्या 25 जागांची मागणी. 25 जागा दिल्या नाही तर राज्यामध्ये 70 जागा स्वबळावर लढणार. संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते शिवानंद भानुसे यांचं वक्तव्य. महाविकास आघाडीची जागावाटपासंदर्भातली बैठक सुरू. सलग 2 दिवस महाविकास आघाडीच्या बैठका. मागील आठवड्यात महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून 288 जागांचा आढावा. भोसरी विधानसभेवर ठाकरे गटाचा दावा. ठाकरे गटाचे नेते रवी लांडगे शरद पवारांच्या भेटीला. भोसरीत सहकार्य करण्याची लांडगे पवारांना विनंती करणार. इंदापूर विधानसभेसाठी शरद पवार गटाकडून 4 इच्छुकांनी अर्ज भरलेले आहेत. प्रवीण माने, अप्पासाहेब जगदाळी, अमोल भिसे आणि अशोक घोगरे यांचे अर्ज दाखल. मुंबईत आज भाजपचं विजय संकल्प संमेलन. फडणवीसांच्या हस्ते संकल्पाचं उद्घाटन करण्यात आलंय. महाराष्ट्र विधानसभा 2024 विजय संकल्प असं संमेलनाचं नाव. अजित पवार गटाच्या आमदाराचा महिला अधिकाऱ्याला धमकावल्याचा व्हिडिओ आणि ऑडिओ व्हायरल झालाय. राजू कारमेर यांनी तुमसर नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना शिवीगाळ केल्याचा ऑडिओ व्हायरल. साताऱ्याच्या म्हसवडमध्ये आमदार जयकुमार गोरेंची नाव न घेता पवारांवर टीका. लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमातून टीका. योजनांच्या विरोधात येणाऱ्या आणि तालुक्याच्या विकासात आड येणाऱ्या अशी टीका. आचारसंहितेपूर्वी राज्यपाल नियुक्त 12 जागांवर निर्णय होणार. जागा आता भाजप 6, शिंदे गट 3 आणि अजित पवार गटाला 3 जागा. सूत्रांची माहिती. लवकरच चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांचा भाजपात प्रवेश. फडणवीस मुनगंटीवारांसोबत बसून चर्चा करून निर्णय घेऊ. जोरगेवार यांचा पक्षप्रवेशाबाबत बावनकुळे यांनी माहिती दिली. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची महाविकास आघाडीकडे 12 जागांची मागणी. आमच्या मागण्यांकडे लक्ष न देताच महाविकास आघाडीची जागावाटपाची चर्चा सुरू आहे. अजित नवलेंचं वक्तव्य. मंडळात ठाकरे गटातून हकालपट्टी झालेल्या 5 नेत्यांचा मेळावा. बाहेरून आलेल्यांना नरेंद्र पहाडेंना उमेदवारी न देता निष्ठावान शिवसैनिकांनाच उमेदवारी देण्याची मागणी. चिपळूण विधानसभेच्या जागा वाटपाचा महाविकास आघाडीतील तिढा कायम आहे. चिपळूण विधानसभेच्या इच्छुक उमेदवार आणि पदाधिकाऱ्यांची मातोश्रीवरची बैठक अचानक रद्द. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत येत्या काही दिवसातच परळी वैजनाथ इथं लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम होणार. त्याआधीच शहरात झळकले देवेंद्र फडणवीसांचे होर्डिंग. परळीत भाजपकडून ब्रँडिंग. नागपूरच्या केळवद पोलीस स्टेशन हद्दीमध्ये हिट अँड रनची घटना. अपघातामध्ये दुचाकीस्वारासह बाप लेकाचा मृत्यू. धडक दिल्यानंतर फरार झालेल्या चालकाला केळवद पोलिसांकडून शोध सुरू आहे. मुंबईमधील जेव्हीएलआरच्या गांधीनगर जंक्शनवर बेस्ट बसला भीषण आग. चालकाच्या प्रसंगावधानानं जीवितहानी टळली. अमरावतीला 4.2 तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का. अमरावती जिल्ह्यातील अचलपूर, चिखलदरा आणि अंजनगाव सुरजी या परिसराला भूकंपाचे धक्के. प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अभियानामध्ये विद्यापीठाचा 21वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा. तर वर्धापन दिनी डॉक्टर लिंगे आणि MM पुडलाटेंना जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आले. चंद्रपुरात ओबीसी महाएल्गार मेळाव्यानिमित्त लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारेंचे जाहीर व्याख्यान. 2 ऑक्टोबरला विरोधी पक्षनेते वडेट्टीवार उपस्थित राहणार आहेत. लाडकी बहीण योजनेच्या 3ऱ्या हप्त्याचं वाटप सुरू. पहिल्याच दिवशी योजनेतील 34,74,116 लाभार्थ्यांना 3ऱ्या हप्त्यापोटी आता 521 कोटी रुपयांचं वाटप करण्यात आलं आहे.